मित्रांनो, हा नेता मोठ्या घरातून नाही, तर छोट्या उद्योगातून तयार झालेला आहे. त्यांनी आपण 1996 साली ठरवलं होतं की इलेक्शन लढवायचं. त्यावेळेला काय झालं होतं, त्यांचं वय होतं त्यावेळेला 19 होतं. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की इलेक्शन लढवायची आणि जिंकायची. त्या व्यापाऱ्यांसाठी सरकारी योजना काय-काय असतात, ते तुम्ही काय केलेलं आहे काय? तुम्ही युवकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करता की याबाबतीत? असंच एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी मला म्हणजे माझा टोटल ग्रुप जवळ-जवळ आम्ही एक 100-125 मुलं-मुली एकत्र आम्ही असं एक कार्यक्रम करत होतो. तुमच्या त्या मित्रांचा कार्यक्रमामध्ये त्यांची कशी तुम्हाला मदत झाली? मित्रांचा असं म्हणायला गेलं तर मित्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट केले. आज गल्ली नंबर 11 म्हणा, नवजीवन गणेश उत्सव मंडळ असेल, वर डेबॉन नमस्कार दादा. तुमचं पॉलिटिकल ॲस्पिरंट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पहिल्यांदा. धन्यवाद. चला. तर मित्रांनो आपण आता चालू करूया की आपली मुलाखत घ्यायची आहे दादा, की त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांचं दुकानातून त्यांनी नगरसेवक झालेले आहे. ही सगळी माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यांनी 1996 साली ठरवलं होतं की इलेक्शन लढवायचं. त्यावेळेला काय झालं होतं, त्यांचं वय होतं त्यावेळेला 19 होतं. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की इलेक्शन लढवायची आणि जिंकायची. हे सर्व आपण जीवनकथा आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. सर्वप्रथम दादा आपली ओळख सांगा. माझं नाव सचिन अप्पासाहेब निटवे. तसंच मला जयसिंगपुरात सगळेजण बंधू या नावानंच ओळखलं जातंय. माझं बालपण जयसिंगपुरात झालेलं आहे. मित्रांनो, हा नेता मोठ्या घरातून नाही, तर छोट्या उद्योगातून तयार झालेला आहे. आपण आता त्यांच्या उद्योगाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचा व्यवसाय कधी चालू झाला, कसा चालू झाला, त्यामागे पार्श्वभूमी काय होती? हे जरा डीपमध्ये सांगा. आमचा व्यवसाय हा त्याच्यापूर्वीपासून चालू झाला, ही माझी दुसरी पिढी आहे, की ह्या धंद्यामध्ये आहे, व्यवसायामध्ये आहे. त्याच्या अगोदर आमची परिस्थिती फार चांगली नव्हती. ती आमच्या आईच्या वडिलांच्याकडनं आलेली होती. आईनं आमचा व्यवसाय हा चालू झाला आणि आई-वडिलांनी दोघांनी मिळून हा व्यवसाय इथपर्यंत आणलेला आहे. आणि त्याच्यापुढं माझं कॉलेज संपल्यानंतर मी त्याच्यापुढं तो व्यवसाय कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही बिझनेसमध्ये लक्ष घातलं? मी तसं बघायला गेलं तर वयाच्या 10व्या वर्षापासून मी त्यात आहे. आणि त्यावेळीपासून मी आमच्या आई-वडिलांचा हात धरून मी तो व्यवसाय चालू ठेवलेला आहे. आणि त्यांनीच मला चांगल्या पद्धतीने हे व्यवसाय शिकवलेला आहे. आता हे सरस्वती चिरमुरे हे नाव तुम्ही कसं ठेवलेलं आहे? सरस्वती चिरमुरे हे नाव आमच्या वडिलांच्या आजीचं नाव सरस्वती होतं. आणि त्या आजीच्या नावावरूनच हे सरस्वती नाव हे कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला चढ-उतार आले असतील. भरपूर. ते कसं तुम्ही कंट्रोल केलंय किंवा कसं त्याला फेस केलात? लहान असल्यापासून मी बघत आलोय ते व्यवसायाचं. तर अगदी छोट्या प्रमाणात आमच्या आई-वडिलांनी चालू केलं ते. आणि थोडं-थोडं मटेरियल आणून हे करत होतो आणि आमची तशी भट्टी पण होती चिरमुऱ्याची. त्यावेळी फार मोठा काही व्यवसाय नव्हता. त्या अनुषंगानं ते हळू वाढत गेलेला आहे. आता ह्या स्टेजला तुमचा बिझनेस काय लेव्हलला पर्यंत आहे? तुम्ही पहिला सुरुवात केला, तिथून ते आतापर्यंत काय तुमची आता ग्रोथ आहे? नाही, फार फार फरक पडलाय. पूर्वीचा आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये फार व्यवसायामध्ये फरक आहे. त्यावेळी एवढी जयसिंगपूरची लोकसंख्या पण तेवढी नव्हती आणि त्या मानानंच त्याचा व्यवसाय होत होता. आता फार जयसिंगपूरची लोकसंख्या पण चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. पण कॉम्पिटिटर पण तुम्हाला वाटले असतील. नाही, कॉम्प्युटर जर म्हणायला गेलं तर फार काय वाढलेलं नाहीये. जयसिंगपुरात फार फार झालं तर 1-2 दुकानं आहेत आमची चुरमुऱ्याची. आणि बाकीचे मग हे चुरमुऱ्याचा व्यवसाय हा असा आहे, की भटकी व्यापारीमध्ये मोडतो. क वर्गामध्ये असल्यामुळं भटकी व्यापारीमध्ये मोडतो. त्यामुळं हे लोकं भुई लोकं म्हणून असतात. ती लोकं हा व्यवसाय जास्त करतात. आणि हा व्यवसाय आम्ही त्यावेळी 60 वर्षापूर्वी आम्ही चालू करून अगदी चांगल्या पद्धतीनं त्याला डेव्हलप केलेला आहे आणि चांगला व्यवसाय चालू आहे. आता तुम्ही चिरमुरे जयशिंगपूर सिटीमध्येच फक्त सेल आउट करताय की बाहेर तुम्ही कसं डिस्ट्रिब्युशन आहे तुमचं? बाहेर पण करतोय. सरस्वती चिरमुरे पोहे या नावानेच करतोय. आणि चांगला सेल होतोय. जयसिंगपुरात तर 100% होतोय. आणि लोकांना कसं आहे क्वालिटी पाहिजे असते. क्वालिटी असल्यामुळे आपल्याकडं फार जयसिंगपुरातच जास्तीत जास्त चालतंय. तसं पाठवतोय बाहेर मग कशी ऑर्डर येईल त्या पद्धतीने जातोय. जतला जातोय, उघडीला जातोय तसा माल. भेळवाले तर 100% आपल्याशिवाय माल वापरत. त्यामध्ये पण फरक आहे व्यवसाय चुरमुऱ्याच्या ह्याच्यामध्ये.
तांदळामध्ये फरक पडला की बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडतो. चवीला सुद्धा तो वेगळ्या पद्धतीने लागतो. मग एक्सपोर्ट वगैरे करताय की आता एक्सपोर्ट सुरुवात केल्या. सुरुवात? आजच सुरुवात केल्या आणि बघूया रिस्पॉन्स कसा मिळतोय, काय मिळतोय. पाठवून दिलेला आहे आता, बघूया काय. मग छोटा उद्योग चालवत असताना सर्वात मोठी अडचण तुम्हाला कुठली येते? सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पैशाची अडचण येत होती. आर्थिक अडचण फार छोट्या-छोट्या व्यवसायांना अडचण येत असते. आता नवीन जर व्यवसाय जर चालू करणार असेल, तर त्याला तुम्ही काय सांगू शकता? नवीन व्यवसाय करत असणाऱ्या माणसाला म्हणतात तर एकतर त्याला अनुभव पाहिजे. अनुभव नसेल तर फार अडचणी येतात. आणि त्याला कुठेतरी अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पहिला अनुभव घेतला पाहिजे आणि अनुभव घेतला मगच पाहिजे. व्यवसायात उतरलं पाहिजे. त्या व्यवसायाचा अगदी खोलपर्यंत त्याचा अभ्यास करून त्यानं व्यवसायात उतरलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर स्टडी पाहिजे, अनुभव पाहिजे, मगच व्यवसायात व्यवसायात उतरलं पाहिजे. तरच ते व्यवसाय पूर्णपणे व्यवस्थित चालू. पुढे जाईल. व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने कोणकोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजे? व्यवसायामध्ये चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ म्हटलं तर व्यवसाय करत असताना सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे. त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आज सुद्धा मी नगरसेवक झालो असलो तरी सुद्धा सकाळी 9 वाजता माझं दुकान उघडलेलं असतं. मी स्वतः झाडलोट करून मी ते दुकान उघडलं. मी कुणावरही अवलंबून राहत नाही किंवा कामगारांच्यावर अवलंबून राहत नाही. मी स्वतः उघडून ते म्हणजे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. सातत्य पाहिजे, त्याशिवाय त्याच्यावर होत नाही. त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. व्यवसायावर प्रेम पाहिजे. तरच ते मित्रांनो, त्यांनी 1996 त्या साली ठरवलं होतं की इलेक्शन लढवायचं आणि जिंकायचंही. त्यावेळेला त्यांचं वय होतं अवघं 19. तर मित्रांनो, आपण राजकारणाची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ. दादा, उद्योग हा व्यवस्थित चालू असताना तुम्ही राजकारणाकडे का वळला? लहानपणापासूनच एक आवड होती, की म्हणजे मला राजकारणातलं काय माहित नव्हतं लहानपणी असताना. 5वी-6वी ला असताना मी वर्गामध्ये सेक्रेटरी व्हायचो किंवा मी सांगल ते सेक्रेटरी होतो. अशा पद्धतीने मला राजकारण हा काय प्रकार माहित नव्हता. आणि जसं मी बघत होतो, की त्यावेळेसच्या काळामध्ये म्हणजे 88-89 च्या काळामध्ये शामराव पाटील यड्रावकर आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या दोघांचं जे काय वाद होता किंवा जे काही चालू होतं त्यांच्या दोघांचं, ते लहान असताना मी बघायचो. ते आमचे काका म्हणजे मामा निटवे हे आमचे काका. त्यांनी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये होते. ते त्यामध्ये शामराव पाटील यड्रावकर गटात ते राहत होते. सूतगिरणीच्या ह्याच्या माध्यमातून मी ऐकत होतो. पेपरला वाचत होतो. एक वेळ घरातलं वातावरण त्या पद्धतीचं होतं. नाही, नव्हतं तसं वातावरण काय. तर मी पेपरला वाचायचो, कानावर मला पडायचं आणि मला लहानपणापासूनच सवय होती, की अभ्यासापेक्षा मी बाहेर जास्त लक्ष द्यायचो. मी कबड्डी खेळायचो. कबड्डीमध्ये माझं चांगल्या प्रकारचं नाव होतं. मी तालुका, जिल्हा लेव्हलला खेळून आलेलो आहे. त्यावेळी खेळत होतो. मी शाळेत हायस्कूलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मी कबड्डी खेळलोय. आणि ती एक आवड होती. मला राजकारणात जायचं असं काय हे नव्हतं डोक्यात. फक्त तर मला शाळेत असताना त्या मुलांच्या बरोबर म्हणजे ग्रुप करायचा किंवा सगळ्यांना गोळा करायचं, सगळ्यांच्या बरोबर एकत्र काम म्हणजे करायचं. लिडरशिप हे पहिल्यापासून होतं. लीडरशिप ही पहिल्यापासून लहानपणापासून होती. मग तुम्ही इलेक्शन लढवायचे, हे त्यावेळेला का ठरवलं होतं, की त्यावेळेला काय झालं होतं? त्यावेळी 1996 ला आमचे काका उभारले होते आणि ते काकांचा थोडा पराभव झाला त्यावेळच्या काळामध्ये. मग त्यावेळी जे काही डोक्यात माझ्या बसलं असं, की एकदा ना एकदा निटवेंचं नाव एकदा नगरपालिकेच्या यादीमध्ये आपलं नगरसेवक या नावानं जायचं हेच डोक्यात ठेवून आम्ही काम केलं होतं त्यावेळेस. त्या अनुषंगानंच मी सगळं काम करत आलोय, आतापर्यंत करत आलोय. त्याच्यानंतर मी जवळ-जवळ 15 ते 20 वर्ष मी त्या ह्याच्यामध्ये काम करत होतो. आणि मला 3 वेळा मला यड्रावकर साहेबांनी थांबायला सांगितलं होतं. थांबलो. त्यांचा शब्द ऐकलो. त्यांनी शब्दाला जाऊन मला ह्या वर्षी 2025 साली त्यांनी मला तिकीट दिलं आणि त्यांनी निवडून आणलं. त्यांचं माझ्यावरती फार मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या दोघा भावा-भावांचा. आणि राजश्री शाहू विकास आघाडीतून त्या आघाडीतून मी निवडून आलो. चांगल्या भरघोस मताने निवडून आलो. तुमचा व्यवसायाचा दादा राजकारणामध्ये कसा उपयोग झाला? हां. हा मोठा म्हणजे माझा चांगला व्यवसायाचा माझा उपयोग झाला. मी रस्त्यावरचा व्यवसाय आहे. सगळ्यात महत्वाचं मी रस्त्यावरचा व्यावसायिक आहे.
मी दुकानात बसल्यानंतर माझ्याजवळ वार्डातले असू देत, जयसिंगपुरातले असू देत, प्रत्येक कानाकोपऱ्यातून माझ्याकडे माणसं येतात. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट माणूस भेटू शकतो. भेटू शकतोय आणि आता सुद्धा माझ्याकडे डायरेक्ट माणूस भेटू शकतोय. माझं जे काय ऑफिस असेल किंवा माझं दुकान असेल, माझं ऑफिस म्हणजेच माझं दुकान आहे आणि मी 100% लोकांना भेटतो आणि 100% लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. माझ्याजवळ येणारा माणूस कुठलंही काम घेऊन आला, की तो 99% बिनकाम मग घेऊन परत जात नाही. 100% त्याचं काही ना काही मी मार्ग दाखवून त्याला काम करून द्यायचा प्रयत्न करतो. मित्रांनो लक्षात ठेवा, त्या दुकानातून त्यांनी नगरसेवकापर्यंत मदत मारलेली आहे. मोठ्या व्यापाऱ्यांसाठी सरकारी योजना काय काय असतात ते तुम्ही काय केलेलं आहे काय? तुम्ही युवकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करता या बाबतीत? बऱ्याच शासनाच्या योजना आहेत. त्याचा फार मोठा फायदा होतोय. मी सुद्धा शासनाच्या योजनेचा फायदा घेतलेला आहे. ज्यावेळी मी झेरॉक्स सेंटर चालू केलं त्यावेळी मी पतसंस्थेतून पहिल्यांदा कर्ज घेतलेलं. त्याला मी 20,000 ला ₹22,000 व्याज भरलं होतं. मला एक म्हणजे पंतप्रधान आवास योजना करण्यासाठी मला एक व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यावेळी मी पंतप्रधान योजना केलो. त्यावेळी मी त्याचं माझं कर्ज सुद्धा युनियन बँक ऑफ इंडियातनं मला कर्ज मिळालं आणि ते मी चांगल्या पद्धतीनं ते फेडलो. बऱ्याच योजना आहेत आणि बऱ्याच स्कीम अशा आहेत, की त्या चांगल्या पद्धतीनं लहान व्यवसायाला उपयोगी पडण्यासारखी आहेत आणि मराठा मंडळासाठी असेल तर अण्णासाहेब पाटील योजना आहे. जैन मधले म्हणलं तर जैन आता नवीन चालू होते. त्यांच्यासाठी सुद्धा आहे. प्रत्येक ह्याच्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळते. ते अगदी योग्य. तर त्याचा फायदा व्यवसायासाठीच करायला पाहिजे. तो व्यवसाय न करता कुठल्याही प्रकारचं काही न करता करू नये. दादा व्यवसायातील प्रामाणिकपणा हा तुम्ही राजकारणात कसं टिकवून ठेवणार आहे? जसं व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा ठेवलाय तसाच राजकारणामध्ये प्रामाणिकपणा आहे, होता आणि राहणार. त्यात काय बदल होणार नाही. जसं व्यवसायासोबत आम्ही प्रामाणिकपणे राहिलो तसंच राजकारण हा कसा आहे सत्तेसाठी जे लोक करतात तसं आपल्याला जमणार नाही. मी समाजकार्य करत करतच राजकारण करू शकतो. ह्याच्या पलीकडे मला काही जमणार नाही असं मला वाटते. कारण आपला स्वभाव नाही आहे तुम्हाला. मग तुमच्या स्वभावाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? स्वभावच नाही आहे, की बाबा असं एखाद्याला फसवायचं आहे किंवा एखाद्याला एक सांगायचं आहे, दुसऱ्याला एक सांगायचं आहे. हे मला जमत नाही. माझा स्वभाव तसा नाहीये. फ्रेंडली अगदी फ्रेंडली. कोण पण तुम्हाला टाळी येऊन भेटू शकतो, डायरेक्ट भेटू शकतो. आजच्या युवकांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळलं पाहिजे काय? त्याबद्दल तुमचं मत काय आहे? चांगला आहे. व्यवसाय हा केला पाहिजे युवकांनी. तुमच्यावरनं तुम्ही काय सांगू शकता की व्यवसाय का केला मी दोन्ही केलोय. दोन्ही केलं. व्यवसायही केलोय आणि नोकरीही केलोय. ज्यावेळी माझं ITI कॉलेज संपलं, त्यावेळी मी 96-97च्या जवळपास मी स्विफ्ट एंटरप्राइजेस म्हणून बेरिंग गॅप डिपार्टमेंट नोकरीला जातो. त्यावेळेच्या काळामध्ये मला ₹1,000 पगार मिळाला आणि अशी मी 3-4 वर्ष काम केलं आणि तिथनं मग धंद्याकडे वळलो. कारण त्यावेळी मंदी पडली. त्याच्यानंतर मला कळलं, की धंद्यामध्ये सुद्धा युवकांनी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. प्रामाणिकपणा, सातत्यपणा जर असेल, 100% व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. तुमच्यासारखा सामान्य व्यापारी राजकारणामध्ये येऊ शकतो. याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकता? की राजकारणात कोणी पण आलं तरी चालू शकतं. कुणीही आलं तरी चालतंय. त्याला त्या पद्धतीनं आवड पाहिजे. सामाजिक काम करण्याची आवड पाहिजे. राजकारण विरहित सामाजिक काम केलं तर तो फार मोठा होऊ शकतो. मी त्याबद्दल आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचा मी फार मोठं म्हणजे आभार मानतो. त्यांनी मला एकदा असं सांगितले होते, की राजकारण करत असताना पहिला आपला व्यवसाय सांभाळायचा आणि मग राजकारण करायचं. आणि राजकारण करत असताना पहिला सामाजिक कार्य करायचं, ऑटोमॅटिक तुम्ही राजकारणात येऊ शकताय. आणि सामाजिक कार्य हे 90% करायचं आणि राजकारण 10% करायचं हे आमच्या नेत्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं होतं त्यावेळच्या काळामध्ये. आणि मी त्या पावलावर पाऊल ठेवून पुढे काम करत. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही प्रचाराची कशी काही योजना राबवली? तुम्ही लोकांपर्यंत कसं कसं पोहोचला? प्रचाराचा थोडक्यात एक आढावा द्या. मी मी 15 ते 16 वर्ष झालं मी समाजामध्ये किंवा
माझ्या वार्डात म्हणा किंवा मी इतर सामाजिक कार्य असू दे किंवा कुठलंही काम असू दे, त्या ह्याच्यामध्ये भाग घेत होतो. आणि ते तसंच माझं पहिला 15 वर्ष झाली मी ह्या ह्याच्यातच काम करत असताना लोकांच्या संपर्कात होतो, लोकांच्या सोबत काम करत होतो. सगळं असू दे, पूर येऊन गेला, पुरामध्ये असू दे, कोविडमध्ये जवळ-जवळ मी एक 10-15 पेशंटना मी विनामोबदला हे करून ऍडमिट करून त्यांना बरं करून मी त्यांना घरी पोच केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मी याच्यामध्ये प्रचाराच्या ह्याच्यात तसं काय म्हणजे ते डोक्यात नव्हतं, की ते ऑटोमॅटिक माझं घडत गेलं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि मी लोकांच्या पर्यंत 100% पोहोचलेला आहे. कुठल्याही घरात गेले, की मला असं म्हणत होते, की तुम्ही प्रचारला का आलाय? आणि आम्ही आहे तुमच्यासोबत. असंच म्हणायचे मला. तुमचं मताधिक्य जास्त होतं. याबद्दल तुम्ही काय म्हणता? हां, त्याचं कारण हेच ना, मी प्रत्येक माणसाशी टचमध्ये होतो. घराघरात पोहोचलेलो होतो त्याच्यामुळं मी मताधिक्य जास्त घेऊ शकलो. आणि कुठल्याही म्हणजे माझ्या पूर्ण प्रभागामध्ये मी कुठेही गेलो, की मला चांगल्या नावानिशी आणि ह्याचं कारण एक, तुमचा की मी व्यवसाय. व्यवसाय माझा व्यवसाय असा आहे, की मी रस्त्यावरच आहे आणि रस्त्यावरची मला माणसं 100% भेटत होतो आणि मी त्यांना भेटत होतो. आणि माझ्या पाठीवर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि संजय पाटील यड्रावकर नवनिर्माचित नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे माझ्या पाठीशी दोघेही चांगले खंबीरपणे उभारले. त्यामुळेच मी हे सगळं यश संपादन करू शकलो ह्यावेळी. म्हणजे तुम्हाला व्यवसायाचा डायरेक्ट बेनिफिट झाला. डायरेक्ट. दादा, तुम्ही जेव्हा इलेक्शन मतमोजणीमधून घरी आला, त्यावेळेला तुमची काय मुवमेंट होती? तुमचे इमोशन काय होते? की त्यावेळेला तुमचे घरचे होते, तुमचे भाऊ-बंध होते. त्यावेळेला तुमच्या मनात काय चालू होतं? त्याबद्दल तुम्ही थोडक्यात आणि विस्तारित आणि इमोशनली सांगा. म्हणजे मागचं पण तुमचं जे तुमच्या मनात होतं, की बाबा 1996 ला तुम्ही ठरवलं होतं, की इलेक्शन लढायची आणि जिंकायची. तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं? नाही, त्यावेळी घरी आल्यानंतर मला खरंच आनंद झाला. पण ते आनंद अश्रू सुद्धा त्यासोबत होते माझ्यावर. कारण मला माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद त्यावेळेच्या काळामध्ये होता. माझे आई-वडील आत्ताच्या काळामध्ये नाही आहेत. त्यांचा स्वर्गवास झालाय. जवळ-जवळ एक तर आई आमची 14-15 वर्ष झाले आणि वडील एक 4-5 वर्ष झाले. तर मी 96 मध्ये ज्यावेळी आमचे काकांचा पराजय झाला, त्यावेळीपासून डोक्यात ठेवलं होतं. तेच त्यांचा आशीर्वाद सुद्धा मला फार मोठा आहे. माझ्या भावाचा, बहिणीचा सुद्धा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात मिळाला. त्यांची साथ चांगली मिळाली सगळ्यांचा. आणि त्यावेळी खरंच मला एवढा आनंद झालता, की मी ते आता शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. एवढा आनंद झालेला होता त्यावेळी. त्यावेळेला तुमचे मामा पण वेगळ्याच मूडमध्ये होते. त्यांचा पण आनंद आनंद फार मोठा होता. त्यांना सुद्धा असं वाटलं, समाधानी होते. समाधानी होते आणि त्यांना सुद्धा वाटलं, की मी जरी पराजय झालो असलो तरी त्या माझ्या ह्याच्यातनं म्हणजे मग काकांच्या ह्याच्यातनं मी निवडून आलोय असं त्यांना तेवढं चांगलं एक फील झालं त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये. आणि राजेंद्र पाटील यड्रावकर सुद्धा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यावेळी माझ्या विरोधात जेवढी माणसं होती किंवा मला तिकीट मिळायच्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, की प्रकाश नेटवे म्हणजे मामा नेटवे त्यावेळी पराजय झालते आणि ते भरून काढण्यासाठी आता मला तिकीट दिले आणि त्यांनी ते निवडून आणले होते. त्यामुळे एवढा आनंद होता, की म्हणजे मी आता ते शब्दात तुम्हाला मी सांगूच शकत नाही. अशा पद्धतीचा ते आनंद होता त्यावेळेस. ते व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. आता तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कसे त्याच्यावर वाटचाल करणार आहात? गेली 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात नगरपालिका असल्यामुळं बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, अपुऱ्या राहिलेल्या आहेत. जी कामं चालू होती ती थांबलेली होती. ती आता सुरुवात झालेली आहे कामाची. ड्रेनेज सिस्टम असू दे, पाण्याचं लाईन पाईप रस्त्याचं असू दे, रस्त्याचा विषय असू दे, परत गटरीचा विषय. ते हे सगळ्या विषय पेंडिंग होते ते आता सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीनं. पेव्हिंग ब्लॉक गोळा ते आमचे पेव्हिंग ब्लॉक काढून ते परत नवीन बसवायचं काम चालू झालेलं आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि ते पूर्णत्वास येईल.
चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल आणि आमचे नगराध्यक्ष साहेबांच्या अधिपत्याखाली अगदी चांगल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी चांगल्या चालू होणार आहेत आणि झालेल्या आहेत सगळ्या चांगल्या चालू झालेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल जयसिंगपुरात चालू झाले. तेच. वार्डातच फक्त नाही, वार्डातच नव्हे तर जयसिंगपुरात सगळीकडे चालू झाले. या पदाकडे तुम्ही सत्ता म्हणून पाहता की सेवा? सेवा म्हणून पाहतो. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पुढे हे करता? वार्डातील म्हणा किंवा प्रभागातील आमच्या ज्या काय गरजा असतील किंवा प्रत्येकाची अडचण असेल त्या सोडवत जाणार. आता सध्या चालूच आहेत त्या कामं. ते काय विषय नाही आहे त्याचा काय. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे मी प्रत्येक माणसाशी टचमध्ये आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवायचं कारण मी जी पण कामं असतील ती माझ्याकडे आल्यानंतर 100% सोडवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही ते 100% बरोबर आहे. कारण माझंच उदाहरण स्वतःच आहे. त्यांनी माझंही काम करून दिलेलं आहे. बस झालं. जयसिंगपूरसाठी तुमची टॉप प्रायोरिटी काय असणार आहे? जयसिंगपूरसाठी टॉप प्रायोरिटी म्हटलं गेलं तर आजच्या घडीला स्मार्ट सिटी होण्याचे जास्त प्रयत्न चालू आहे. तर साधं उदाहरण घेतलं तर जयसिंगपूरच्या कोल्हापूरकडून येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतो. शिवरोड पुतळा आणि सांगलीकडून येताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी तो एक मला वाटतंय 14 मार्च पर्यंत होऊन जाईल. पूर्ण होऊन जाईल आणि तसंच बघायला गेलं तर क्रांती चौक म्हणजे स्टँड चौकामध्ये राजश्री शाहू महाराजांचा पुतळा आणि जयसिंग महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पूर्णत्वास काम चालू आहे. त्या अनुषंगानं जयसिंगपूर ही स्मार्ट सिटी 100% होण्याचे चान्सेस आहेत. राजकारणामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? राजकारणामध्ये प्रेरणास्थान म्हणायला गेलं की आमचे नेते डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि संजय पाटील यड्रावकर साहेब हे दोघं माझे प्रेरणास्थान. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की बाबा माझ्यासाठी ते जास्त महत्वाचे आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळेल? ते माझ्यासाठी खरंच म्हणजे गुरुच्या ठिकाणी असं म्हटलं तर वावगं ठरणार. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. उदाहरणार्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे साहेब म्हणजे आमदार साहेब जे बोलले, की पहिला तुम्ही तुमचा व्यवसाय बघा आणि मग राजकारणाकडे या किंवा समाजकारणाकडे या. कारण आपली परिस्थिती काय आहे हे बघून आपण राजकारणात उतरायला पाहिजे किंवा समाजाचं देणं हे 100% आपण आहे. त्यामुळं समाजात आपण काम करणं फार गरजेचं आहे. आणि संजय पाटील यड्रावकर सुद्धा अशाच पद्धतीनं मला सांगितले होते, की मी राजकारणात युवकांनी यायला पाहिजे. ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या अनुषंगानं ते मी काम तसं चालू केलेलं आहे. 2004 साली एका म्हणजे असंच एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी मला म्हणजे माझा टोटल ग्रुप जवळ-जवळ आम्ही एक 100-125 मुलं-मुली एकत्र आम्ही असं एक कार्यक्रम करत होतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला थोडासा विरोध झाला होता. त्या विरोध होत असताना माझी आणि यड्रावकर साहेबांची अशी काही फारशी ओळख नव्हती त्या वेळच्या काळामध्ये. तर त्यांनी मला हुडकून काढून ती घटना अशा पद्धतीनं स्वतः सांभाळून आणि ते घटना घडल्यानंतर ते कार्यक्रम मला त्यांनी पुढे चालू करण्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न करून माझ्यावर विश्वास ठेवून तो कार्यक्रम करायला लावला आणि तिथून पुढे तो कार्यक्रम 10 वर्ष चालला. या सर्व वाटचालीमध्ये तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कसं सपोर्ट आहे किंवा त्यांनी कसं तुम्हाला सहकार्य केले या सगळ्या? त्याच्यामध्ये माझ्या भावाचा, बहिणीचा, आमच्या काका लोकांचा आणि जास्त करून माझ्या पत्नीचा सुद्धा यामध्ये फार मोठा वाटा आहे. त्यांनी सातत्य माझी त्यांची चर्चा व्हायची आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी मला सारखं म्हणजे असं करूया, ह्या पद्धतीनं करूया. आता आपली परिस्थिती नाही आहे. आपण थोड्या दिवसांनी परत आपण ह्यात काम करूया. अशा पद्धतीने आणि माझं जे काम होतं ते सातत्य चालू राहायचं. आणि इथं आमच्या इथं डॉक्टर एस.एस. बिर्डी चौक म्हणून एक आमचं चौक आहे. त्या चौकात जवळ-जवळ 40 वर्ष झाली आम्ही इथं महावीर जयंतीला महाप्रसादाचा कार्यक्रम करतोय. जवळ-जवळ त्या ह्याच्यामध्ये 2,500 ते 3,000 लोकं त्या ठिकाणी म्हणजे भोजन अगदी महाप्रसादाचा आस्वाद घेतात ती लोकं. आणि ह्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा फार मोठा हात आहे, की आणि ते माझ्या इथं आमच्या इथंच होतंय ते. त्यामुळे आमचे काका असतील किंवा माझा भाऊ असेल
पत्नी असेल यांनी फार मोठ्या प्रमाणे मला त्या ह्याच्यामध्ये सपोर्ट केला त्या ह्याला. आणि यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचं या चौकामध्ये फार मोठं योगदान आहे त्या ह्याच्यामध्ये. महावीर जयंतीचं त्यांनीच मला वाटते 40 वर्षापूर्वी आमचे काका राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, आयतोडेकर असतील, बरेच लोक म्हणजे आमच्या मंडळातली सदस्य आहेत. तर त्या लोकांनी मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आणि राजकारणामध्ये पण सुद्धा त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सपोर्ट केलाय आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानंच मी आज या ठिकाणी या मोठ्या पदावर येऊन पोहोचलेलो आहे. तुमच्या मित्रांचा तुम्हाला कसं support? त्यांची कशी तुम्हाला मदत झाली? मित्रांचा असं म्हणायला गेलं तर मित्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट केले. आज गल्ली नंबर 11 म्हणा, नवजीवन गणेश उत्सव मंडळ असेल, परत डेबॉन्स कॉर्नर असेल किंवा व्यापारी मित्र मंडळ असेल, परत रणवीर चौक असेल, ह्या बऱ्याच जे चौकातल्या मित्रमंडळी आहेत. त्याच्यानंतर झाशी चौक असेल, आझाद रोड असेल, गांधी रोड गणेश उत्सव मंडळ असेल, आझाद रोड गणेश उत्सव मंडळ असेल, या सगळ्यांनी मला चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. आणि बिर्डी चौक तर माझ्या सोबतच कायमच राहिलेला आहे. मी बिर्डी चौकातला सदस्यच आहे. आणि नवजीवन गणेश उत्सव मंडळ तर मला फार मोठ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा गल्ली नंबर 11 मधला फार मोठा चौक आहे आणि त्या चौकाने मला फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला. दादा आपण मुलाखत दिली, वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही कन्व्हर्सेशन झालं आपलं. त्याबद्दल आमच्या चॅनेल मार्फत तुमचा आभार आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, हा मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय प्रेरणा मिळाली, हे सर्व कमेंटमध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तरुण युवकांना त्यामधून प्रेरणा मिळेल. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक